तर तुम्हाला या आठवड्याची भाजीपाल्याची पूर्वतयारी करून ठेवायची आहे। भाजीपाला खराब होतोय, आठवडाभरही टिकत नाही, तर तुम्ही या टिप्स नक्की वापरा। आठवडाभरच नाही तर 15 दिवस तुमचा भाजीपाला व्यवस्थित आणि ताजा-तवाना दिसेल। तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा, खूप सारे टिप्स आहे। नमस्कार, प्रतिभाज हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज बघा आपण आपला जो भाजीपाला आहे, आता फळभाज्या आहे, पालेभाज्या आहे, त्याचबरोबर फळं आहे, तर ते कशा प्रकारे साठवायचे। कारण आता बघा उन्हाळा आहे, खूप ऊन पडतं आणि त्याने फ्रीजमध्येही आपल्या भाज्या ज्या आहे ना त्या खराब होतात। तर बाजारातून आणल्यानंतर त्या कशा प्रकारे व्यवस्थित ठेवायच्या, तर याच्याविषयी मी अगदी महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहे आणि कशा प्रकारे त्या साठवून ठेवायच्या आठवडाभर, तर याची पण माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ आता ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांच्यासाठी तर महत्त्वाचा आहे, परंतु ज्या नवीन आहे ना तर त्यांच्यासाठीही हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरेल। आणि ज्यांना या टिप्स माहिती आहे तर अजून तुमच्याकडे जर काही याच्यापेक्षा अजून चांगल्या टिप्स असतील तर मला कमेंट करून नक्की खाली सांगा, म्हणजे मलाही त्या तुमच्या ज्या टिप्स आहेत त्या कळतील। तर चला मग आता वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, मी आता इथे पालेभाजी घेतलेल्या आहे, कोथिंबीर घेतलेली आहे। त्या अगोदर सगळ्यात अगोदर बघा खाली मी पेपर टाकून घेतलेला आहे, ठीक आहे। त्यावरती पालेभाज्या घेतलेल्या आहे। आता बघा पालेभाज्या तर निवडायच्याच आहे, त्या अगोदर आपण ज्या काही फळभाज्या वगैरे आणलेल्या आहेत त्या अगोदर स्वच्छ पाण्यामध्ये टाकून घेऊयात। आता बघा इथे मी परातीमध्ये पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलंय, कारण बघा आता कोरोनापासून आपल्याला सवयच लागलेली आहे की मिठाच्या पाण्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या धुवून घ्यायच्या। तर मी इथे वालाच्या शेंगा आणि भेंडी पाण्यामध्ये बुडवून घेतली। आता यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे भेंडी आणि शेंगा पूर्णपणे बुडतील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे। तर बघा आता या पूर्ण बुडून झाल्यात। आता दुसऱ्या भांड्यामध्ये अजून पाणी घेऊयात आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या आपण त्यामध्ये टाकून घेऊया। आता इथे दुसऱ्या भांड्यामध्ये पण पाणी घेतलं, थोडंसं मीठ घालून ते पूर्ण मिक्स करून घेतलं। आता यामध्ये शिमला मिर्च आणलेली आहे ती घालून घेऊयात आणि काकडी घालून घेऊयात। तर बघा काकडी आणि शिमला मिर्च मी यामध्ये भिजवून घेतली। आता बुडेपर्यंत पूर्ण जे काकडी आणि शिमला मिर्च आहे पूर्ण बुडेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आता हे भिजतील, पाण्यामध्ये थोडंसं राहतील, तोपर्यंत आपण कोथिंबीर आणि भाजी निवडून घेऊयात। आता इथे मी कोथिंबीर निवडायला घेतली, तर सगळ्यात महत्त्वाची टीप इथे लक्षात घ्यायची आहे, आपल्याला असे देठं जे आहे ना कोथिंबीरीचे कट करायचे नाही, सगळ्यात महत्त्वाची टीप आहे, ठीक आहे। तर मग काय करायचं आहे, आता हा जो खालचा धागा आहे ना तो अगोदर कट करून घ्यायचा आहे। तर काय झालं ना, मी सुरुवातीला सोडण्याचा प्रयत्न केला त्या धाग्याची गाठ, परंतु ती सुटली नाहीत कारण तो नायलॉनचा होता। त्यानंतर मी चाकूने कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु चाकूने तो कट झाला नाही। त्यानंतर मी कैची घेतली आणि कैचीने कट केला। तर अशा प्रकारे ठीक आहे, असो होतात कधी कधी असे प्रॉब्लेम येतात। तर आता बघा इथे सर्वात महत्त्वाचं, आपण जर देठ कट केला तर जो महत्त्वाचा कवळा भाग आहे कोथिंबीरीचा तोच आपला वायाला जातो, देठासोबत जातो। त्यामुळे कधीही देठ कट करायची नाही, अशी व्यवस्थित त्याची जो काय धाग्याने वगैरे रबरने वगैरे पॅक केलेले आहे तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर एक एक काडी आपल्याला व्यवस्थित हातामध्ये घेऊन ते निवडायचं आहे, कारण तो कवळा गाभाही आपल्याला मिळतो आणि आपली कोथिंबीर जी आहे ती वायाला जात नाही। कारण बघा आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर जी आहे ती थोडीशी महाग मिळते, त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे निवडली तर नक्कीच तुम्हाला ही टीप उपयोगी येईल। त्याचबरोबर याच्या काड्या पण आपल्याला घ्यायच्या आहे, आपण जेव्हा मसाला वगैरे बनवून ठेवतो तर त्यामध्ये या कोथिंबीरीच्या काड्या आपल्याला कामी पडतात, ठीक आहे। तर अशा प्रकारे आता सगळी कोथिंबीर जी आहे ती आपल्याला निवडून घ्यायची आहे आणि पूर्णपणे काड्या पण आपल्याला घ्यायच्या आहे, पिवळे जे भाग आहे ते काढून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे आपली सगळी कोथिंबीर जी आहे ती निवडून झालेली आहे। आता इथे बघा माझ्याकडे चंदन बाटव्याची भाजी आहे आणि ती पण मी निवडून घेते। आता तुमच्याकडे जी भाजी असेल ती तुम्ही व्यवस्थित निवडून घ्यायची आहे आणि हिचं मी पानच घेणार आहे, खराब जे पानं आहेत ती काढून घेणार आहेत, कारण बघा आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे भाज्या ज्या आहेत त्या अशाच मिळतात, ठीक आहे। तर भाजी मी निवडून घेते, तुमच्याकडे बाकीच्या जर भाज्या असतील त्या पण अशा प्रकारे व्यवस्थित निवडून घ्यायच्या
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये बुडवून धुवून घ्यायच्या नाही. कारण बघा आता भाज्यांमध्ये जर थोडंसं जरी पाण्याचा अंश राहिला तर आपण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या लगेच खराब होतात. त्यामुळे आपल्याला या धुवून न ठेवता अशाच कोरड्या ठेवायच्या आहे. आता इथे वाटाणा घेतलेला आहे मी आणि वाटाणा पण आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तर बघा आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि वाटाण्याचा सीझन जो आहे तो संपत चाललेला आहे. तर वाटाण्याचा सीझन संपत चालल्यानंतर बघा वाटाण्याच्या शेंगा ज्या आहे त्या थोड्याशा खराब निघायला सुरुवात होते. त्यामध्ये थोडेसे किडे वगैरे निघू शकतात. त्यामुळे थोडंसं वाटाण्याच्या शेंगा निवडताना तुम्ही जर आणत असाल तर थोडंसं निवडताना थोडंसं सांभाळून निवडायच्या आहेत. तर आणि बघा आता अजून तरी वाटाणा जो आहे तो स्वस्त मिळतो आहे बाजारामध्ये. तर तुम्हाला जर वर्षभरासाठी साठवून ठेवायचा असेल तर नक्की तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे 1 ते 2 किलो प्रमाणामध्ये वाटाणा घेऊन यायचा आहे आणि व्यवस्थित निवडून तो साठवून ठेवायचा आहे. तर साठवून कसा ठेवायचा त्याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याच्यावरती पण मी व्हिडिओ नक्की टाकेल. तसं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळा वाटाणा जो आहे तो आपण अशाच प्रकारे निवडून घेऊया. आता वाटाणा निवडण्याची खूप सोपी पद्धत आहे, त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. तरीही सांगते मी तुम्हाला. अशा प्रकारे याची जर शीर जी आहे ती काढली तर वाटाणा पटकन निवडला जातो. आणि असंही सोलल्यानंतर पण आपला वाटाणा जो आहे तो लवकरच निवडून होतो. ठीक आहे. तर अशाच प्रकारे सगळा वाटाणा जो आहे तो निवडून घेऊया. मी इथे जवळजवळ 1 किलो वाटाणा घेऊन आलेली आहे. तर आपला वाटाणा अशा प्रकारे सर्व जो आहे तो निवडून झालेला आहे. ठीक आहे. आता आपण मिरची निवडायची आहे. त्या अगोदर आपण आपल्या ज्या फळभाज्या आपण भिजत ठेवल्या होत्या त्या स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवूयात. तिकडे मिरची निवडूस तोपर्यंत आपल्या भाज्या ज्या आहेत त्या निथळून होतील. त्यातील जे पाणी आहे ते पूर्ण कोरडं होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे सगळ्या ज्या फळभाज्या आहे. आता काकडी आहे, उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये काकडी भरपूर प्रमाणामध्ये येते. तर आणि उन्हाळ्यामध्ये काकडी खाल्लेली पण चांगली असते. तर नक्की उन्हाळ्यामध्ये काकडी घेऊन या, कारण स्वस्त पण मिळते. ठीक आहे. आणि इथे भेंडी पण मी एका साईडला स्वच्छ धुवून घेत आहे. बघा. आणि चाळणीमध्ये ठेवल्याने ना खालच्या बाजूने पाणी जे आहे त्याच्यातील भाज्यांमधलं ते पूर्ण खालच्या बाजूने बाहेर येतं. आता इथे या चाळणीमध्ये बसणार नाही, त्याच्यामुळे मी दुसरी चाळणी घेतली. बघा. आता दुसऱ्या चाळणीमध्ये आपण या शेंगा ज्या आहे त्या टाकून घेऊयात. तर बघा अशा प्रकारे आता हे पाणी टाकून आपण अजून यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घेतलं आहे मी आणि यामध्ये पण मीठ टाकून मिक्स करून घेतलं आणि यामध्ये टोमॅटो भिजायला ठेवलेत. आता टोमॅटो भिजायला ठेवले. आता याचबरोबर वांगी पण आपण एका साईडला टाकून घेऊयात. आणि बघा इथे मी हा जो दुधी भोपळा आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे पण हा निवडण्यासाठी ठेवला आहे. आता हे पण भिजून जवळजवळ 10 मिनटं झाली, 10 ते 15 मिनटं. तोपर्यंत थोडासा ब्रेक घेतला होता मी आणि त्यानंतर हे काढून घेतलं आहे मी चाळणीमध्ये. बघा अशा पद्धतीने. तर आता हे पण पाणी आपण टाकून देऊयात. बघा अशा प्रकारे आपण आता हे दोन्ही पण निथळण्यासाठी ठेवून देऊयात. आता त्याचबरोबर बघा आलंही घेतलेलं होतं, तर आलं पण मी धुवून ठेवलेलं आहे. ठीक आहे. ते पण आपल्याला मिठाच्याच पाण्यामध्ये धुवून ठेवायचं आहे. आता ते निथळत आहे तोपर्यंत आपण मिरच्या ज्या आहेत त्या स्वच्छ निवडून घेऊयात. आता स्वच्छ निवडून मिरच्या घेतल्याने काय होतं बघा, आपला वेळ वाचतो. जेव्हा आपण स्वयंपाक करायला घेतो तेव्हा आपल्याला परत देठ काढायचं आणि मग भाजीला घालायच्या तशी वेळ येत नाही. त्यामुळे निवडून ठेवल्याने पटपट आपण सर्व जो भाजीपाला आहे, कोथिंबीर असो, मिरची असो, कुठला असा भाजीपाला असो, आपण पटपट घेऊ शकतो आणि आपल्याला स्वयंपाकाला वेळही लागणार नाही. कारण बघा जिथे 1 तास लागतो ना तिथे अर्ध्या तासामध्ये आपला स्वयंपाक तयार होतो, अशी जर आपण पूर्वतयारी करून ठेवली तर. ठीक आहे. तर आता मिरच्या निवडून झाल्या आणि इथे मी फ्लावर घेतलेला आहे. आता फ्लावर जो आहे ना तो आपल्याला धुवून घ्यायचा नाही, कारण बघा फ्लावर जो आहे ना याचे जे फुलं आहेत ना
यामध्ये पाण्याचा अंश थांबू शकतो, स्वच्छ होणार नाही, त्यामुळे मी फ्लावर धुवून घेत नाही. आता अशा प्रकारे कॉटनची पिशवी घ्यायची आपल्याला, त्यामध्ये फ्लावर ठेवायचा, ज्या फळभाज्या आहेत ना त्या ठेवायच्या. आता फ्लावर ठेवला, दुधी भोपळा ठेवला आणि काकडी ठेवली. तर कॉटनच्या पिशवीमध्ये ठेवायचे, कारण माझ्याकडे एवढे सगळे डबे नाही आहेत भाज्या वगैरे ठेवण्यासाठी, थोड्याच प्रमाणामध्ये आहे, त्यामुळे मी कॉटनची पिशवी इथे वापरते. आता अशा प्रकारे सगळ्या आता इथे एवढंच ठेवणार आहे. आणि बघा आता कॉटनची पिशवी जी आहे ना ती थोडंसं असं गुंडाळून घेतलं, तिचं जे तोंड आहे ना ते. आणि त्यानंतर प्लॅस्टिकची पिशवी घेतली मी, आणि प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आपल्याला ही कॉटनची पिशवी ठेवायची, म्हणजे आपला भाज्यांचा जो भाज्या ज्या आहे ना त्या डायरेक्ट प्लॅस्टिकशी संबंध येणार नाही. त्यामुळे आपल्याला थोडं अगोदर आपण कॉटनच्या पिशवीत ठेवलं, त्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत. अशा प्रकारे आपली काकडी, दुधी भोपळा, फ्लावर भरपूर दिवस हे टिकतात. आता 8 दिवसच नाही तर आपण हे 15 दिवस टिकून ठेवू शकतो अशा प्रकारे कॉटनच्या पिशवीमध्ये. आता मिरची निवडून झाल्यानंतर ती पण मी पाण्यामध्ये घालून घेतली, मिठाचं पाणी केलं आणि त्यामध्ये टाकून घेतली. आता इथे टोमॅटो कोरडे झाले, सुकले, तर हे डब्यामध्ये अशा प्रकारे ठेवून घेत आहे. आता बघा, टोमॅटो ठेवताना देठाचा भाग जो आहे तो खालच्या बाजूने घ्यायचा. अशा प्रकारे एकसारखे टोमॅटो ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे टोमॅटो ठेवून घेतलेत. आता हे टोमॅटो, आता याच्यामध्येच आपण बघा अजून जागा आहे तर त्यामध्येच आलं पण ठेवून घेतलं आहे मी अशा पद्धतीने. आणि बघा आता इकडे मी एका डब्यामध्ये वालाच्या शेंगा, भेंडी निवडून ठेवली, दुसऱ्या डब्यामध्ये मिरची ठेवली, एका डब्यामध्ये आपले वाटाणे ठेवले, एका डब्यामध्ये आपली शिमला मिर्च आणि वांगी ठेवली. अशा प्रकारे हे डब्यांमध्ये भरून ठेवलं. ठीक आहे. आता हे डबे झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात. अशा प्रकारे इथे सर्व भाजीपाला जो आहे तुम्ही निवडून ठेवलेला आहे. आणि आता आपला आलाय बघा बटाटे आणि कांद्या जवळ. ठीक आहे. तर कांदे आणि बटाटे मी अशा प्रकारे, जाळी आहे माझ्याकडे, स्टँड आहे, याच्यामध्ये ठेवत असते. आणि कांदे जे आहे ना ते आपल्याला हवेशीरच ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता कांदे जाळीमध्ये भरून ठेवण्या अगोदर बघा अशा प्रकारे थोडंसं हाताने हे करून ठेवायचे, म्हणजे जे साल आहेत ना ते बाजूला आपण लगेच कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकतो. आता कधी काय होतं ना, अशाच प्रकारे जर आपण आणून बाजारातून लगेच टाकले तर मग ते साल जे आहे ना ते अशा जाळीमधनं खालनं येतात. त्यामुळे याच्यामध्ये पेपर टाकायचा आणि ठेवताना पण आपल्याला ते स्वच्छ असे चुरगळून ठेवायचे. आता लसूण जो आहे तो अशा प्रकारे मी एका छोट्याशा टोकरीमध्ये ठेवलेला आहे. आणि बघा आता उन्हाळा आहे तर टरबुजाचं सीझन आहे, तर टरबूज मी इथं आणलेलं आहे. आता वरचा जो भाग आहे त्यामध्ये एका साईडला जी काही टरबूज, खरबूज वगैरे आहे ते ठेवते आणि एका बाजूला लसूण ठेवते. लसणाची जी टोकरी आहे, जी टोपली आहे ती ठेवते आणि मधल्या भागामध्ये बटाटे ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे याच्यामध्ये लसूण राहतो. आता बघा सगळ्यात जड वस्तू जी आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आणि हलकी वरच्या बाजूने. आता उन्हाळ्याचा सीझन आहे आणि चिक्कू आणि द्राक्षे बाजारामध्ये मिळतात. तर इथे माझ्याकडे थोडे चिक्कू आहे आणि थोडेसे द्राक्षे आहेत. तर अशाच प्रकारे बाकीची भाजी जे फळं आहेत ना ते पण तुम्ही स्वच्छ धुवून ठेवायचे आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. ठीक आहे. तर चिकू थोडेसे कडक आहे त्यामुळे मी बाहेरच ठेवणार आहे. आणि हे अशा प्रकारे तुम्ही फळं इथे ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे आपली भाज्या कशा प्रकारे ठेवायच्या आहे, कशा प्रकारे निवडून व्यवस्थित ठेवायच्या आहे, त्याचबरोबर खाली पेपर ठेवायचा, त्यावरती भाज्या ठेवायच्या, म्हणजे घरभर पसारा होत नाही आणि आपल्याला परत घर झाडण्याची गरज पडत नाही. आता बघा आपण जो भाजीपाला घेऊन येतो त्याला खूप सारी माती वगैरे असते, तर त्याच्यामुळे खाली पेपर ठेवल्याने काय होतं ना, सगळी माती त्या पेपरवरती पडते, म्हणजे आपल्या फरशीवरती ती माती पडत नाही. त्याच्यामुळे आपल्याला परत घर स्वच्छ करण्याची वेळ येत नाही. तुम्ही तसाच पेपर उचलून डस्टबिनमध्ये टाकू शकता किंवा पेपर उचलूनही तुम्ही फेकून देऊ शकता. तर आणि त्याचबरोबर आपले जे फळभाज्या आहेत त्याही कशा प्रकारे साठवायच्या हे देखील मी तुम्हाला इथे अगदी सांगितलेलं आहे डिटेलमध्ये. त्याचबरोबर आपली फळं ही कशा प्रकारे साठवायची आहे तेही सांगितलेलं आहे. आता बघा आता बाकीचे जी फळभाज्या आहे ना ती पण अशाच प्रकारे साठवायची आहे. आणि आपली फळं जी आहे, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे माझ्याकडे जास्त काही फळं नव्हती. जी फळं होती मी तुम्हाला दाखवली.
ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.